नमस्कार मित्रांनो, नानाजी देशमुख म्हणजेच पोकरा योजनेतील बीजोत्पादन घटकाच्या अर्जासाठी आता मुदतवाढ देण्यात आली आहे. बीजोत्पादक शेतकऱ्यांना रब्बी हंगामातील हरभरा, गहू, रब्बी ज्वारी, करडई, मोहरी, जवस या पिकासाठी डीबीटी पोर्टलवर अर्ज करण्याची अंतिम तारीख 15/1/2026 दिली होती. परंतु काही तांत्रिक अडचणीमुळे अनेक शेतकऱ्यांना अर्ज करता आले नाहीत. ही बाब लक्षात घेऊन अर्ज भरण्यासाठी दिनांक 31 जानेवारी 2026 पर्यंत मुदतवाढ दिलेली आहे. नानाजी देशमुख पोकरा योजनेअंतर्गत किती योजनांचा लाभ मिळतो याबाबतची आज आपण माहिती घेणार आहोत. नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प टप्पा 2 अंतर्गत पोकरा योजनेअंतर्गत विविध घटकासाठी अर्थसहाय्य लाभासाठी अर्ज प्रक्रिया सुरू झाली आहे. पोकरा योजनेच्या माध्यमातून ग्रामीण भागातील कृषी अर्थव्यवस्थेला नवीन दिशा मिळणार आहे. योजनेअंतर्गत नेमक्या कोणकोणत्या योजना येतात ते आता आपण समजून घेऊया. यामध्ये वैयक्तिक लाभाचे घटकामध्ये वृक्ष लागवड, फळबाग लागवड, बांबू लागवड, तुषार सिंचन संच, ठिबक सिंचन संच, शेततळे अस्तरीकरण, शेळी पालन, परसातील कुक्कुटपालन, रेशीम शेती म्हणजे तुती लागवड, नाडेप, कंपोस्ट, गांडूळ खत युनिट, गोड्या पाण्यातील मत्स्य व्यवसाय, विहीर पुनर्भरण, हरितगृह, शेडनेट, गोडी दुरुस्ती, पाईप पंप संच, बीजोत्पादन, बचत गट आणि फार्मर प्रोड्युसर कंपनीसाठी कृषी अवजारे बँक, गोदाम व वेअर हाऊस, अन्न प्रक्रिया युनिट, धान्य प्रक्रिया युनिट, मिनी दाल मिल, मसाले युनिट, एकात्मिक पॅक हाऊस, दूध प्रक्रिया युनिट, बियाणे प्रक्रिया शेड इत्यादी योजनांचा लाभ घेता येतो. पोकरा योजनेअंतर्गत विविध घटकासाठी अर्थसहाय्य लाभासाठी अधिकृत महाडीबीटी पोर्टलवर नोंदणी करणे आवश्यक आहे. हे पोर्टल म्हणजेच mahapokra.gov.in वर उपलब्ध असून येथे अर्ज करण्यासाठी सोपी प्रक्रिया आहे. किंवा महाविस्तार AI ॲपद्वारे डीबीटी मधून अर्ज भरू शकता. नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प टप्पा 2 अंतर्गत पोकरा योजनेअंतर्गत विविध घटकासाठी अर्थसहाय्य लाभासाठी अर्ज प्रक्रिया सुरू झाली आहे. पोकरा योजनेच्या माध्यमातून ग्रामीण भागातील कृषी अर्थव्यवस्थेला नवीन दिशा मिळणार आहे. योजनेअंतर्गत विविध योजनांचा लाभ हे शेतकरी घेत आहेत. धन्यवाद.